कोल्हापूर जिल्ह्यासह शहरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। पंचगंगा नदी राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी धोका पातळीच्या जवळ पोहोचली आहे। त्यामुळे शहरातील जयंती नाल्याला लागून असलेल्या सुतारवाडा भागामध्ये पुराचं पाणी सरकून हे पाणी इथल्या घरांजवळ पोहोचलंय। दक्षतेचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनानं या ठिकाणी असणाऱ्या 47 कुटुंबांपैकी 17 कुटुंबातील 54 नागरिकांचं स्थलांतर दसरा चौक इथल्या श्री जगद्गुरू चित्रदुर्ग मठामध्ये केलंय। यामध्ये 17 पुरुष, 22 महिला आणि 15 लहान मुलांचा समावेश आहे। या स्थलांतरित झालेल्या नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीनं सकाळी नाश्ता, चहा, दुपारी जेवण, सायंकाळी चहा आणि रात्री जेवण अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। याबरोबरच विद्या करळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांकडून आरोग्य सुविधाही पुरवण्यात येत असल्याची माहिती समन्वयक अधिकारी अभिजित भस्मे यांच्याकडून दिली आहे। इथे एकूण 54 लोक स्थलांतरित झालेले आहेत। त्यांना सकाळी चहा नाश्ता, दुपारचं जेवण, परत संध्याकाळी 4 वाजता चहा, त्यानंतर परत रात्री जेवण अशी सुविधा दिलेली आहे। सकाळ संध्याकाळी 2 टाईम मेडिकलची टीम येऊन त्यांच्या ह्याची तपासणी केली जाते। भस्मे यांच्यासह विजय कुमार कोळी, अरविंद मुरकुटे पाटील, योगेश नलवडे, प्रवीण भोसले, दिगंबर कदम, उमेश देसाई हे रात्रंदिवस या स्थलांतरित नागरिकांसाठी सेवा बजावतायत। महापालिका प्रशासनानं स्थलांतरित झालेल्या नागरिकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल इथल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। 54 लोक आम्ही सुतारवाड्यातनं स्थलांतर झालो इथं मठामध्ये। आम्हाला इथं जेवण, नाश्ता, चहा रोजच्या रोज आम्हाला सगळे वेळेत आल्यापासून सोमवारपासून चालू केलेलं आहे महानगरपालिकेनं। आणि दवाखान्याच्या गाड्या पण आम्हाला सुरक्षेसाठी येतात। औषध पाणी व्यवस्थित पुरवलं जाते आम्हाला इथं। मठामध्ये आम्हाला कुठलीच अडचण महानगरपालिकेची नाही आहे। पूर स्थितीमुळे महापालिका प्रशासनाच्या वतीनं लक्ष्मीपुरी इथल्या रिलायन्स मॉलच्या मागील बाजूला असणाऱ्या जयंती नाला परिसर तसंच शाहूपुरी कुंभारगल्ली इथल्या परिसराची पाहणी आज करण्यात आली। इथल्या पूरबाधित नागरिकांसाठी शाहूपुरी व्यापारपेठ इथल्या सहकार महर्षी तात्यासो मोहिते विद्यालयामध्ये निवारा केंद्र तयार करण्यात आलंय। पाणी पातळीत वाढ होऊ लागल्यानंतर इथल्या नागरिकांनी या निवारा केंद्रामध्ये लवकरात लवकर जावं अशा सूचना करण्यात आल्याचं महापालिकेचे कनिष्ठ अभियंता RK पाटील यांनी सांगितलं। शहरात एकूण 28 निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी सतर्कता बाळगून तात्काळ या निवारा केंद्रामध्ये जावं असं आवाहन करण्यात आलंय।